स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे आमच्या 2006ला महापुरात इथं गोळेगावात त्यांचं आगमन होऊन त्यांचे आमच्या गावाचा आढावा घेतला होता। आढावा घेऊन आमचा पुनर्वसनाचा विषय हा त्यांनी आम्ही तुम्हाला पुनर्वसन देऊ हे त्यांनी आम्हाला शब्द दिलेला होता। त्यानंतर आता 2025ला मोठा महापूर आमच्या गोळेगावमध्ये आला। 2025ला महापूर आल्याच्या नंतर कारण या 8 दिवसात 8 दिवसात दोनदा महापूर गोळेगाव, कारण पंकजाताई मुंडे आत्ता आमच्या गोळेगावात 4 दिवसाखाली आल्या होत्या। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी 22 तारखेला तुमचा गोळेगावचा जे पुनर्वसनाचा मुद्दा आहे ते मी मंत्रिमंडळात आमचे जे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी त्या विषयावर बोलन आणि तुमच्या गावाचा मुद्दा हे अंमलात आणीन आणि मी माझ्या वडिलांचं जे स्वप्न आहे ते मी पूर्ण करीन असा आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं। पंकजाताईंना आम्हाला आश्वासन दिलं आणि ते गेले। पण ज्यावेळेस आमची परिस्थिती निघून जाते त्या टायमाला आमच्याकडे कोणीही लक्ष द्यायला येत नाही, कारण पूर परिस्थिती कालपासून आमच्या गोळेगावात कुठलाही प्रशासनाचा माणूस आलेला नाही, कुठलाही अधिकारी नाही, कुठला आरोग्य विभाग नाही, कुठल्याच गोष्टीची आम्हाला सुविधा भेटत नाही। त्यामुळे मी गांभीर्याने एक शेतकरी म्हणून तुम्हाला मायबाप म्हणून तुम्ही आमच्यावर पूर्ण लक्ष देऊन आमचा जे विषय आहे त्याच्यावर तुम्ही आमचा प्रश्न अंमलात आणावा एवढाच मी विषय करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।